कांद्याला ते शेवटचं पाणी आहे. गिल्लच टोपण बसलं होतं वाटतं, दगड काढताच निघलं गेलं याच्यात पाण्यात. आम्ही हे म्हणत होतो, हे कडाळ नाही आपलं कडाळ आहे हे. मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा आपली इथं कांद्याचं वावर भिजायचं चाललं आणि हे शेवटचं पाणी बसणार आहे हो केव्हा वावराला. कांद्याला ते शेवटचं पाणी आहे की बघा. कांद्याला आता अजून 10-15 दिवसांनी वाळलं का लगेच कांदे काढून घ्यायचे. तर तिकडं आता शेवटचा वाफा राहिला आहे, मग घेऊ खालच्या वावराला बी आणि त्याचं बी आता शेवटचंच पाणी आहे. बात आहे डबल. आता हे कांद्याला कवाचं पाणी देताना नाही दिसणार मी कमन की आता हे शेवटचं पाणी द्यायचं चाललेलं आहे. याचा फक्त एक वाफा राहिला आहे भिजायचा. मग घेऊ तापून इथं काढून खाली इकडं त्या कांद्याला, आणि त्या कांद्याला बी शेवटचं पाणी आहे. फक्त झाले आता कांदे जे भरले वय हिरे आहेत पण अजून आता बा हे पार 3 महिन्याचे होऊन गेलेले आहेत. 3 महिन्याचे, त्याच्यामुळे आता काढून घ्यायचे. ते एव्हा 12-13 तारखेलाच ह्या महिन्यात 3 महिन्याचे होऊन गेले. तर 3-3.5 महिन्याचे होत आलेत पार वाटतंय. त्याच्यामुळे घ्यायचेत काढून. आता अजून खिरे दिसते तर अजून 10-15 दिवस कांदे काढायला येत नाहीत. तर वाळून जाते, पाथा पडायला लागल्यात त्याच्या कुडं म्हणून. तर वरचं सगळं वावर भिजून झालंय. आता घेऊ तिथं खाली काढून. आता हे दगडं काढतो आधी मी. निघलं बी तर आता तो टोपण काढायची गरज नाही लागली. ढिल्लच टोपण बसले होते वाटतं. ढिल्लच टोपण बसलं होतं वाटतं, दगड काढताच निघलं गेलं याच्यात पाण्यात. आता त्या लिंबापाशी झाकण काढलं, पण तिथून इदोर यायला असं दंडान पाणी टाईम लागतो. आणि ह्या पट्टीला बी शेवटचं पाणी बसणार आहे. हे बा, हे पट्टीला बी शेवटचं पाणी नाही तर झाले आता कांदे. हे बी 3 महिन्याचे होऊन गेलेत कांदे. अजून पाणी नाही आलेलं. आता आलं आहे पाणी वावरात. भाजी आत्ता मोठं चालू आहे. आता वाजले तर 7:45 आणि 8 वाजता जाईन बी लाईट. ही डब्यावर चालू आहे पहा पाणी, आणि डब्यावर मोटर चालू आहे बा. लाईट फुलायचं तर टिकत नाही, डीपीत इरेल जातं आणि ते जातं म्हणून. तर पाणी खालचे मोठे आवटे ते किती होईना आवटं होतं का नाही बा. 2-3 वाफे झाले तर होते 15 मिनटात काय व्हायचं. चला आता खालच्या आवट्यात 12 वाजता परत एकदा मोटर चालू करून आणावं लागेल. एवढं आणि खालचं जे कडाळ आहे आपलं तो लिंब दिसतोय तो मधला, त्या लिंबापाशी कडाळ आहे आपलं. तिथं परत ही वावर झालं एवढं वावर झालं की तिकडं खाली घेऊन जायचं पाणी. आता 8 वाजून गेलं तर 8 झालं तर 8 वाजून 8 मिनटं झालं तर पाणी बी उगं थोडं खंडवून येतंय. आणि आपले फक्त खालच्या मोठ्या आवट्यातले 2 सारे झालेत आणि तिसऱ्या फोल्ड आहे. आता भेटूत 12 वाजता मोटर चालू करताना. चला 12 वाजल्या, मोटर चालू करून आणली बघा. पाणी बी आलेलं आहे आणि आपले फक्त झालेले तर 2 सारे भिजायचे. तिसरं पाणी चालू आहे. आलंय पाणी. बघूत लाईट टिकली किती होते आणि किती नाही आहे. एवढी पट्टी भिजली बा सगळी वावर. खाली जायचं तिकडे लिंबापाशी कडाळाला. बघूत किती होते भिजायचं आणि किती नाही. बघा शेवटच्या वाफ्यावर फोडायचं आणि गोम कशी गोम येऊन बसली पाण्यात की 12 फोडायची. ते आवटं बी झालं आपलं खालचं शेवटच्या इथं येऊन बसली गोम. तिला आता बाजूला करून 12 फोडावं लागेल, नाही तर चावण. बा खाली 2 आवटे भिजून झालेले तर आता आणलंय तिसरं आवटं पाणी वर राहिले. फक्त 2 आवटे भिजायचे, मग पाणी घेऊन जायचं खाली इकडं कडाळाला ज्वारीला. झालं पाणी आता कमी आणि झाली आपली सगळी आता ही पट्टी भिजून वावर. आता खाली न्यायचं तिकडं कडाळाला पाणी. तिकडं 12 फोल्डर आहे बा. आता
या दंडाने. हे नाही कडा, याच्या खाली बघा आधी ती ज्वारी होती. डॉक्टर तिथं नेऊन मग सांगतो. मी हे म्हणत होतो, हे कडाळ नाही आपलं, आपलं कडाळ आहे हे. हे आहे बा सुकलेलं कडाळ आहे. पहिल्यांदा ज्वारी होती म्हणजे तेच ज्वारी कापून नेली बा, परत एवढं मोठ्याला झाले पाणी देऊन. बहुत केवढं होतं आता एवढ्या पाण्यात, किती मोठ्याला नाही पाणी बी येतच आता. आज येईनच, लांब वेळ लागतो, लांबून दंडे म्हणून पाणी आलेलं आहे बा वरच्या कडाळातून खालच्या कडाळात. तर खालच्या आवट्यात पाणी कवा भिजायचं होते आणि कवा नाही. आणि 3-3:15 वाजता पाणी आलेलं आहे. कस काय बा वाऱ्याने ज्वारी हलती. आणि पाणी बी आपलं आले पहिल्या दंडात, दंडावर पाणी चालू म्हणून पहिल्यांदा दंडात पाणी आलेलं आहे. बघा वारं सुटलेलं आहे आणि लिंबी सगळा हिरगार झालाय. नाही पहिल्यांदा लिंबाला सगळा वाळून गेला होता, पाला पडला होता बा. पाला बी सगळं बा काळी काड्या आणि पाला. इथं पाला तर झालं खत, पण काड्या आहेत. आता कसं हिरागार झाला आणि त्याला ते आलाय तोरा का असतो तोच ना. दंड, एक दंड आणि एक वाफा झालेलं आहे. गेल्या का काय 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 सांगित होतो मी, काय 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 करा गेल्या पळून कोख्या सगळं आउट खालचं भिजून बा. 3-3:15 पाणी आलं होतं. आता 4:45 वाजल्यात पार. 7 वाजता लाईट जाते, पण अजून एकदा बी लाईट गेली नाही. 12 वाजल्यापासून मोटर चालू केल्यापासून खालचं आवटं झालं तर 12 फूट. आता वरच्या आवट्या आणि पहिल्याच वाफ्याला पाणी वरच्या आवट्याच्या लांबट. हे दोन्ही बा लांबट आहेत वाफे एवढे. शेव एक आणि हे दुसरं. बाकी खाली बा आपरेचे ते कोसाचे. बघू आता का होतंय सगळं. शेवटच्या कडेला इकडं पाणी चालू आहे. बाकी बा वाफ्या शेवटच्या. नाजूक त्या कडीचा एक वाफा राहिलेला आहे बा, मेन वाफा. हे गाईस तर बघा आपलं झालेलं आहे सगळं. आता हे भिजून आणि शेवटच्या सारा जो मेन सारा म्हणजे याच्यावर मेन म्हणजे याचं म्हणायचं कारण एकच आहे की याच्यावर फोडून बंद करायला जायला जमत. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटचा हे सारा आहे. 5:45 झालेलं आहे सगळं भिजून एवढं बा. पहिल्यांदा सगळी कशी सुकलेली ज्वारी होती, आता ती झालेली पाणी दिलेलं आहे म्हणजे चांगली टाईट झाली. सुकलेली ज्वारी नीट झाली. आणि मेन मुद्दा एक सांगायचा राहिला, आज जेव्हापासून 12 वाजल्यापासून लाईट अजून एकदा बी गेलेलं नाही. आणि त्याच्यामुळे एक तर लवकर झालेलं आहे. नाहीतर लाईट जर झटके मारत राहिली असती तर 7 वाजेपर्यंत बी झालं नसतं, मग डब्यावर चालू करावं लागली असती. त्याच्यामुळे झालेलं आहे सगळं एवढं भिजून. त्या लाईटीचे बी चांगले आपल्या उपकार टिकली. बरं आहे. असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.